Welcome to the e-learning platform of BSIET's Mechanical Engineering Department. I am Viren Bhirdi and we are studying Management subject. We are learning unit number 3, that is Directing and Controlling at Supervisory Level. At the end of this video, you will be able to describe the managerial control process. So let's get started. Controlling. Basically, the function of controlling deals with the measurement and correction of the performance of persons against the predetermined standards. आपले जे मॅनेजमेंटचे फंक्शन्स आहेत त्याच्यामध्ये सगळ्यात पहिलं फंक्शन आहे प्लॅनिंग, मग आहे ऑर्गनायझिंग, देन डायरेक्टिंग आणि मग चौथं फंक्शन येते दॅट इज कंट्रोलिंग. कंट्रोलिंगमध्ये आपण काय करणार तर कंट्रोलिंगमध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपण प्री डिटरमाइंड स्टँडर्ड्स सेट करणार. एखादं काम कशा पद्धतीने व्हायला पाहिजे किंवा त्याचा परफॉर्मन्स कसा पाहिजे हे आपण प्री डिटरमाइन करणार आणि त्याच्यानंतर ते काम चालू असताना किंवा संपल्यानंतर ते काम त्या पद्धतीने त्या योग्यतेचं झालेलं आहे का आपण चेक करणार आणि जर ते चेक त्या पद्धतीने नसेल, त्या योग्यतेचं काम नसेल तर त्याच्यामध्ये आपण करेक्टिव्ह ॲक्शन घेणार. दॅट इज नथिंग बट controlling. Controlling leads to taking corrective action if the results do not conform to plans. अगदी सोपं उदाहरण द्यायचं झालं तर ट्रॅफिक कंट्रोलिंग इज नथिंग बट व्हॉट वी डू इन ट्रॅफिक कंट्रोल. तर आपण एक प्री डिटरमाइंड स्टँडर्ड्स ठेवलेले आहेत. काय आहेत ते स्टँडर्ड्स तर गाडी नेहमी डाव्या हाताने चालवायची, हे आपण एक प्री डिटरमाइंड स्टँडर्ड आहे. मग हे जे पोलीस आपल्याला दिसतात ट्रॅफिक पोलीस, त्यांचं काम काय असते कंट्रोलिंगचं असते, ट्रॅफिक कंट्रोल करायचा असतो. मग ते काय करतात की जी गाडी प्री डिटरमाइंड स्टँडर्डप्रमाणे म्हणजे डाव्या हाताने जात नाही आहे त्यांना ते पकडतात आणि त्यांना दंड करतात. सो वी आर मेजरिंग की ते बरोबर चाललेत का नाहीत आणि जर नसतील तर त्याच्यावरती करेक्टिव्ह ॲक्शन घ्यायची. सिम्पल एक्झाम्पल इज ट्रॅफिक कंट्रोल. सिमिलरली सपोज वी आर मेकिंग अ पार्ट की ज्याच्यामध्ये टर्निंगचं ऑपरेशन आहे आणि त्या टर्निंगच्या ऑपरेशनला सरफेस फिनिश काही मायक्रॉन्समध्ये दिलेलं आहे. सपोज 10 मायक्रॉन्समध्ये आपल्याला टर्निंगचं फिनिश पाहिजे. मग ते काम सुरू असताना, सो 10 मायक्रॉन्स इज अ प्री डिटरमाइंड स्टँडर्ड. मग ते जे काम चालू आहे ते काम सुरू असताना आपण बघणार की व्यवस्थित करतायत का नाहीत. काम झाल्यानंतर आपण मेजर करणार, सरफेस फिनिश मेजर करणार. जर ते 10 मायक्रॉन असेल तर दॅट इज ओके. जर 10 मायक्रॉन्स नसेल तर आपण त्याच्यावरती करेक्टिव्ह ॲक्शन घेणार. सो आयदर वी विल रिवर्क दॅट पार्ट ऑर वी विल डिस्कार्ड इट, इजंट इट. सो दॅट इज नथिंग बट कंट्रोलिंग. सो बेसिकली कंट्रोलिंग लीड्स टू taking corrective action if the results do not conform to plans. The process of controlling involves first establishment of standards, measurement of performance, appraisal of performance and taking corrective action. याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपण स्टँडर्ड एस्टॅब्लिश करणार. जसं मी मगाशी सांगितलं की 10 मायक्रॉन्स हे एक आपण स्टँडर्ड एस्टॅब्लिश केलं. त्याच्यानंतर मेजरमेंट ऑफ परफॉर्मन्स, तो पार्टचं वर्किंग झाल्यानंतर त्या पार्टला आपण चेक करणार आणि मेजरमेंट घेणार. मेजरमेंट झाल्यानंतर आपण अप्रेझल ऑफ परफॉर्मन्स म्हणजे ते किती आहे हे सांगणार. 10 मायक्रॉन आहे, 15 मायक्रॉन आहे, 5 मायक्रॉन आहे, हे आपण अप्रेझल ऑफ परफॉर्मन्समध्ये सांगणार. आणि लास्टमध्ये जर ते आपल्या स्टँडर्ड बरोबर नसेल, एस्टॅब्लिश स्टँडर्ड बरोबर नसेल तर आपण त्याच्यावरती करेक्टिव्ह ॲक्शन घेणार. So this is the process of controlling. Okay. So as we discussed, the first is establishment of standards. Now what do we do in establishment of standards? तर this is the first step in the controlling process. ही controlling process ची पहिली स्टेप आहे. Standards act as benchmark towards which an organization strives to work. जे काही स्टँडर्ड्स आपण सेट केलेले आहेत ते अचीव करण्यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करत असतो. स्टँडर्ड्स आर द क्रायटेरिया अगेन्स्ट विच द ॲक्च्युअल परफॉर्मन्स वुड बी मेजर्ड. जे काही स्टँडर्ड्स सेट केलेले आहेत त्याच्या अगेन्स्ट आपण ॲक्च्युअल परफॉर्मन्स मेजर करणार आहोत. अँड स्टँडर्ड्स कॅन बी सेट इन बोथ क्वांटिटेटिव्ह अँड क्वालिटेटिव्ह टर्म्स.
क्वांटिटीमध्ये सुद्धा आपण स्टँडर्ड सेट करू शकतो किंवा क्वालिटीमध्ये सुद्धा. 10 मायक्रॉन्स हे क्वालिटेटिव्ह टर्म झाली आणि 100 नग किंवा 100 नंबर्स ऑफ पार्ट्स इज अ क्वांटिटेटिव्ह टर्म. तर आपण स्टँडर्ड्स दोन्ही पद्धतीने सेट करू शकतो. ओके, दॅट इज द फर्स्ट स्टेप ऑफ कंट्रोलिंग विच इज एस्टॅब्लिशमेंट ऑफ स्टँडर्ड्स. द नेक्स्ट इज मेजरमेंट ऑफ परफॉर्मन्स. स्टँडर्ड सेट केल्यानंतर काम जेव्हा चालू होणार आणि काम आपण एखादं कंप्लीट करणार त्याच्यानंतर तो जो काही परफॉर्मन्स आहे ते आपण चेक करणार. दॅट इज द सेकंड स्टेप. Once the performance standards are established, the next step is measurement of actual performance. As far as possible, performance should be measured in the same units in which standards are set. Standards ज्या पद्धतीमध्ये किंवा ज्या ह्याच्यामध्ये स्टेट केलेले आहेत, युनिट्समध्ये सेट केलेले आहेत, त्याच युनिट्समध्ये आपण ॲक्च्युअल मेजरमेंटसुद्धा चेक करणार, ॲक्च्युअल परफॉर्मन्स मेजर करणार, कारण मग त्याच्यामध्ये डिफरन्स येण्याची शक्यता आहे म्हणून. द नेक्स्ट स्टेप इज अप्रेझल ऑफ परफॉर्मन्स. इट इज अन इझी बट इम्पॉर्टंट स्टेप इन द कंट्रोल प्रोसेस. अप्रेझल ऑफ परफॉर्मन्समध्ये आपण काय करतोय तर जे काही मेजरमेंट आपण घेतलेले आहेत परफॉर्मन्सचे ते आपण सांगतोय. This step involves comparison of actual performance with the standard already set. 10 मायक्रॉनचं सरफेस फिनिश पाहिजे, ते किती आहे हे आपण कंपेअर करणार आहोत या स्टेपमध्ये. Such comparison will show the deviation between actual and desired results if any. जर काही डेव्हिएशन असेल, जर काही त्याच्यामध्ये फरक असेल तर तो फरक आपल्याला या स्टेपमध्ये कळतो. The last step in controlling will be taking corrective action. No corrective action is required when the deviation is within the acceptable limit. आता 10 मायक्रॉन ही जे आपण स्टँडर्ड सेट केलेलं आहे याला बऱ्याचदा आपण लिमिट्स पण देतो की ते 10 मायक्रॉनच्या ऐवजी 12 मायक्रॉन आणि 8 मायक्रॉन पर्यंत असलं तरीसुद्धा चालेल. सो 8 मायक्रॉन टू 12 मायक्रॉन इज अ रेंज. जर त्याच्यामध्ये जर तो पार्टचं सरफेस फिनिश आलं असेल तर आपल्याला तो ॲक्सेप्ट करायला काही हरकत नाही. असं जर आपण ठेवलं असेल आणि जर 8 ते 12मध्ये आपली व्हॅल्यू आली तर आपण त्याच्यावरती काही करेक्टिव्ह ॲक्शन घेणार नाही. करेक्टिव्ह ॲक्शन माईट इन्व्हॉल्व ट्रेनिंग ऑफ एम्प्लॉईज ऑर लाईकवाईज. जर ते स्टँडर्ड्स येत नसतील तर कदाचित आपल्याला आपल्या वर्कर्सना ट्रेनिंग देण्याची शक्यता आहे किंवा गरज आहे असं कळू शकेल आपल्याला. Control can also reveal inappropriate standards and in that case there might be change in the original standard itself. Now suppose we are having an old lathe machine की ज्याच्यावरती 10 मायक्रॉन्स ही सरफेस फिनिश कधी येऊच शकणार नाही आहे आणि आपण तरी सांगितले की 10 मायक्रॉन्सचा सरफेस फिनिश पाहिजे. मग त्या केसमध्ये आपले स्टँडर्ड्सच चुकीचे आपण सेट केलेले आहेत हे आपल्याला कळेल आणि मग आपल्याला आपले स्टँडर्ड त्या मशीन करता किंवा त्या प्रोसेस करता चेंज करावे लागतील. So that is taking the corrective action. Now, corrective action may involve different actions depending upon the causes of deviation. तो फरक का पडलेला आहे त्याच्यावरती आपण वेगवेगळे करेक्टिव्ह ॲक्शन्स घेऊ शकतो. पहिला समजा कॉज ऑफ डेव्हिएशन असेल डिफेक्टिव्ह मटेरियल, म्हणजे मटेरियलच जर खराब असेल तर काय करणार? वी विल टेक द करेक्टिव्ह ॲक्शन ॲज we will change the quality specification for the material used. जे मटेरियल आपण यूज करायला लागलेलो आहे त्याची क्वालिटी आपण चेंज करायला सांगणार. द सेकंड कॅन बी डिफेक्टिव्ह मशिनरी. मगाशी जसं मी उदाहरण सांगितलं की जर आपलं मशीनच खराब असेल तर त्या ठिकाणी आपल्याला जे आपण स्टँडर्ड सेट केलेले आहेत ते स्टँडर्ड्स कधीही मिळणार नाहीत. आणि म्हणून वी विल टेक द करेक्टिव्ह ॲक्शन ॲज वी विल आयदर रिपेअर द एक्झिस्टिंग मशीन ऑर रिप्लेस द मशीन इफ इट कॅनॉट बी रिपेअर्ड. जर ते मशीन रिपेअर करता आलं तर रिपेअर करायचं आणि जर रिपेअर करता येत नसेल तर ते रिप्लेस करून टाकायचं. द थर्ड कॅन बी ऑब्सोलीट मशिनरी, म्हणजे ते मशिनरी खूप जुनी आहे त्याच्यावरती असे स्टँडर्ड्स येणं शक्यच नसेल. तर वी हॅव टू टेक द टेक्नॉलॉजिकल अपग्रेडेशन ऑफ मशिनरी. मग आपल्याला कदाचित CNC मशिनरीकडे जावं लागेल, म्हणजे अपग्रेड करावं लागेल आपली जी काही मशिनरी आहे ती.
द फोर्थ कॉज कॅन बी डिफेक्टिव्ह प्रोसेस. ती प्रोसेसच समजा डिफेक्टिव्ह असेल तर मग आपण नॅचरली we will modify the existing process. And the last can be defective physical conditions of work. Sometimes there is a need की ज्याच्यामध्ये ज्या काही फिजिकल कंडिशन्स आहेत त्या फिजिकल कंडिशन्स कंट्रोल्ड ठेवणं महत्त्वाचं असतं. जसं की एखाद्या ठिकाणी बऱ्याच म्हणजे आता जर तुम्ही CNC मशीन्समध्ये वगैरे गेला असाल तर तिथं AC चालू असतो. तो का चालू असतो की जेणेकरून त्या मशीन्सना लागणारं जे काही टेम्परेचर आहे ते मेंटेन राहावं यासाठी. मग असं जर फिजिकल कंडिशन्समध्ये जर काही डिफेक्ट असतील तर त्या ठिकाणी वी नीड टू इम्प्रूव्ह द फिजिकल कंडिशन्स ऑफ दी वर्क. सो दीज आर अ फ्यू कॉजेस ऑफ डेविएशन ऑफ स्टँडर्ड्स अँड द रिस्पेक्टिव्ह करेक्टिव्ह ॲक्शन प्लॅन्स दॅट वी कॅन टेक. ह्या अशा गोष्टी तुम्हाला सुपरवायझर लेवलला येणार आहेत अँड वी हॅव टू टेक corrective action plan accordingly. Now what is the importance of controlling? का controlling करायचं आपण? So control is an indispensable function of management. Without control, the best of plans can go away. जर आपण काही कंट्रोलच ठेवला नाही तर आपल्याला कळणारच नाही की आपलं जे काही काम चालू आहे ते योग्य दिशेने चालू आहे का नाही. आणि त्यामुळं कंट्रोलिंग हे एक महत्त्वाचं फंक्शन आहे मॅनेजमेंटमधलं. अ गुड कंट्रोल सिस्टीम हेल्प्स अन ऑर्गनायझेशन इन द फॉलोइंग वेज. वेगवेगळ्या कारणांसाठी या कंट्रोलिंगचा उपयोग आहे आपल्याला. कुठली कुठली कारणं आहेत? लेट अस सी. द फर्स्ट इज अकम्प्लिशिंग ऑर्गनायझेशनल गोल्स. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे काही गोल आपण सेट केलेलं आहे ते गोल सेट जे काही गोल अचीव करायचं आहे त्याच्यासाठी कंट्रोलिंगचा इम्पॉर्टन्स आहे. The controlling function measures progress towards the organizational goals and brings to light the deviations, if any, and indicates corrective action. कंट्रोलिंगमुळे काय होतं तर आपण जे काही स्टँडर्ड्स सेट केलेले आहेत त्या स्टँडर्ड्सपासून काही डेविएशन आहे का, काही फरक पडतोय का हे कळतं आणि जर तसं काही होत असेल तर त्याच्यावरती आपण करेक्टिव्ह ॲक्शन प्लॅन घेत असतो. It guides the organization and keeps it on the right track so that organizational goals might be achieved. आपण त्याच्यातनं मॅनेजमेंटला जे काही चेंजेस आहेत किंवा जे काही फरक आहे तो अपडेट करत असतो आणि अकॉर्डिंगली आपण ऑर्गनायझेशनल गोल अचीव करण्याच्या दृष्टीने वाटचाल करत असतो. सो दॅट इज द फर्स्ट इम्पॉर्टन्स ऑफ कंट्रोलिंग, दॅट इज अकम्प्लिशिंग ऑर्गनायझेशनल गोल्स. The second importance of controlling is judging accuracy of standard. आपण सेकंड स्टेपमध्ये काय करतोय कंट्रोलिंगच्या तर जे काही स्टँडर्ड आपण सेट केलेलं आहे ते आपण चेक करतोय. सो हिअर अ गुड कंट्रोल सिस्टीम एनेबल्स मॅनेजमेंट टू व्हेरीफाय वेदर द स्टँडर्ड सेट आर ॲक्युरेट. जे काही स्टँडर्ड्स आपण सेट केलेले आहेत ते स्टँडर्ड्स बरोबर आहेत का नाहीत याचा आपल्याला मॅनेजमेंटला कळतं. An efficient control system keeps a careful check on the changes taking place in the organization and in the environment. एक efficient control system आपल्याकडं असेल तर डेफिनेटली आपले जे काही प्रोडक्ट्स बाहेर पडत आहेत किंवा आपण प्रोडक्शन करतोय ते चांगल्या क्वालिटीचे होऊ शकतात आणि म्हणूनच आपल्या ऑर्गनायझेशनचं नाव चांगलं होऊ शकतं. The third importance is making useful usage of resources. जे काही रिसोर्सेस आहेत मग मॅन, मटेरियल, मशीन, मनी हे सगळे जे रिसोर्सेस आहेत त्याचा योग्य पद्धतीने वापर करण्यासाठी कंट्रोलिंगचा उपयोग होतो. इट हेल्प्स इन रिड्युसिंग द वेस्टेज अँड स्पॉइलेज ऑफ रिसोर्सेस. बऱ्याचदा आपले स्टँडर्ड्स आपण सेट करत असताना योग्य पद्धतीने केले तर डेफिनेटली जे काही वेस्टेज किंवा रिसोर्सेसचं स्पॉइलेज होऊ शकतं, स्पॉइलिंग होऊ शकतं ते आपण रिड्यूस करू शकतो. इट हेल्प्स टू परफॉर्म ॲक्टिव्हिटीज अकॉर्डिंग टू प्री डिटरमाइंड स्टँडर्ड्स अँड नॉर्म्स. जे काही स्टँडर्ड्स आपण सेट केलेले आहेत त्या पद्धतीने किंवा त्याप्रमाणे ॲक्टिव्हिटीज करण्यासाठी मदत होऊ शकते. टू यूज द रिसोर्सेस इन मोस्ट इफेक्टिव्ह अँड एफिशियंट मॅनर. जे काही रिसोर्सेस आहेत त्याचा इफेक्टिव्ह आणि एफिशियंट मॅनरमध्ये यूज करण्यासाठी कंट्रोलिंगचा उपयोग होतो. दॅट इज द थर्ड इम्पॉर्टन्स ऑफ कंट्रोलिंग.
The fourth importance is improving employee motivation. A good control system ensures that employees know well in advance what they are expected to do. कंट्रोलिंग सिस्टीम जर आपली व्यवस्थित असेल तर डेफिनेटली आपले जे वर्कर्स आहेत त्यांना अगोदरच कळतं की त्यांनी काय पद्धतीने काम करायचं आहे. म्हणजे जर आपण त्यांना पहिल्यांदाच सांगितलं की तुम्ही हे जे टर्निंग करणार आहात ते त्याचं मला सरफेस फिनिश 10 मायक्रॉन्समध्ये पाहिजे, तर आपण त्यांना अगोदरच सांगितलेलं आहे की त्यांचं काम किती कुशलतेने झालं पाहिजे आणि त्यामुळं त्या पद्धतीने ते काम करतात. अँड दॅट ऑल्सो इन्क्रीजेस द मोटिवेशन ऑफ द एम्प्लॉई, कारण रिजेक्शन कमी होतं. इट हेल्प्स एम्प्लॉई टू गिव्ह बेटर परफॉर्मन्स. याच्यामुळं एम्प्लॉईला चांगला परफॉर्मन्स देण्यामध्ये मदत होते. That is all about controlling in management. In the next video, we will start the next unit or the next chapter. Till then, stay safe, stay home, study well. Thank you.